नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी मँगो मस्तानी। आंब्याचं सीजन आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी आंबे घेतलेले आहे। मस्त असे पिकलेले इथे आंबे आपल्याला वापरायचे आहे। त्यानंतर इथे मी आंबे सर्वात आधी स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी पुसून घेतलेले आहे। त्यानंतर आंब्याचे सर्वात आधी आपल्याला वरचे टोक काढून घ्यायचे आहे आणि आंबा कट करून घ्यायचा आहे। यामधला गर आपल्याला वापरायचा आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे आंबा कट करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। इथे आता आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। 2 ते 3 आंब्यामध्ये 2 ते 4 ग्लास मस्त अशी मँगो मस्तानी बनवून तयार होते। इथे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी 1.5 कप मस्त असं थंडगार दूध घेतलेलं आहे। इथे तुम्हाला आता कितपत पातळ हे मँगो मस्तानी आवडत असेल तितकं तुम्ही यामध्ये दूध घालू शकता। मोठे दूध 1.5 ग्लास मी यामध्ये दूध घालून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे साखर नाही घातली तरी चालते। 3 ते 4 चमचे मी यामध्ये साखर घालून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता 2 मोठे चमचे भरून आईस्क्रीम घालून घ्यायची आहे। इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेली आहे। तुम्ही ज्या फ्लेवरची तुम्हाला आईस्क्रीम आवडत असेल ती तुम्ही इथे घालू शकता। इथे आता आपल्याला छान असं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। मस्त असा हा आंब्याचा रस आपला घट्ट असा झालेला आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला सर्वात आधी काचेचा ग्लास घेतलेला आहे। त्यामध्ये सर्वात आधी आंब्याचा ज्यूस घालून घ्यायचा आहे। आंब्याचे जर यामध्ये तुकडे राहिले तर काहीच हरकत नाही, खूप छान लागतात। त्यानंतर यामध्ये आता मी यामध्ये आता आईस्क्रीम घालून घ्यायची आहे। त्यानंतर काजू बदामाचे थोडे काप घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे मँगोचे तुकडे घालून घ्यायचे आहे। परत यामध्ये तुरटी फ्रुटी घालून घेतलेली आहे आणि आंब्याचं जे आपण ज्यूस बनवलेलं होतं ते परत यावर घालायचं आहे। वर आईस्क्रीम घालायची आहे परत। त्यानंतर तुम्ही यावर गार्निशिंगसाठी काजू बदामाचे काप किंवा तुटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता। बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे मँगो मस्तानी बनून तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर माझी रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा नक्की शेअर करा।